एका बाजूला अगदी आपण पाहिलं रोहित ब्लास्टर ज्या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि एबी सामर्थ्य मालिका संघाला इथे सुरुवातीला फलंदाजीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतोय आघाडीची जोडी अरब शेख आणि दादू बोरसे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक प्युअर ऑलराऊंडर दोन्ही पण आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज विकास पवार. विकास पवारला अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती. शांत वातावरण इथे कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. मेगा फायनलला पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. पहिला चेंडू विकास पवारचा. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो खेळला पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चिन्हावरती येतोय कणकडे चौकार. आपल्याला पाहायला मिळाला फाईन लेग मधनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी चांगल्या स्ट्रोकनं तिथे विकास पवारच्या विरोधामध्ये केली आहे. ज्या विकास पवारनं याआधी सर फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलं होतं त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे. स्विचचा प्रयत्न केला गेला होता आरावेच्याकडून. तिथे क्षेत्ररक्षक मारायच्या वेगाने आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. तिथं बॅकअपचं कामकाज करत असताना चेंडू हातामध्ये व्यवस्थित आला नाही. तिथे एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि धावफलक 6 धावा आपल्या धावफलकावरतीच्या पाहिल्यामध्ये. स्कोररची भूमिका आपल्या बरोबर छोटा जग्गू इथे ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये निश्चितपणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. म्हणजे सुनील साहेब खुश आहेत. SS साऊंड माईक सुद्धा अगदी आपण पाहिलं तर SS नावानेच आहे. इथे चेंडू हवेत होता आणि एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. पहिली विकेट आली आयकॉन अरबात. मी धक्के दिले तर मग डावाच्या शेवटी खूप जास्त सपाटून मार खावा लागत नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर डावाच्या सुरुवातीलाच एक मोठी विकेट आली आहे. अराफ तो बाद झालाय. अरब इथे बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवरती ज्या ज्यावेळेस संघ अडचणीत त्यावेळेस ज्याने डाव सावरला शुभम गीते मैदानाच्या आत. हो 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 काय भन्नाट वेग होता या. हो 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 काय घडलंय. घरट सोडलं दादूने आणि घरावरती बुलडोजर फिरवला. दादूचं घर उद्ध्वस्त झालं. इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅट वरती निश्चितप्रमाणे येऊ शकला नाही. नॉनट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल आता भूषण अर्थात सोनू. नॉनट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला स्ट्राईकला शुभम गीते. आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय. खातो खोलायचं बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊनही विकासने केली जी कारकीर्द आहे जे काम आहे जबरदस्त आहे. परत एकदा यावेळेस अगदी आपण पाहिलंय
डायबिटीच्या थोड्याशा बाहेरून चेंडू येताना पाहायला मिळालाय आणि पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर ही धावा असेल. अवांतर धापलक वाढला. धापलका धावसंख्या असेल 7 धावा. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबाईलला दोन संघ खेळत आहेत. 2 गडी बाद आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. दिवसभरातला 7वा मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तिथे एक सिंगल येताना पाहिला मिळेल आणि एका सिंगलने षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलक 8 धावा 2 गड्यांच्या मोबाईलला. अगदी चांगली सुरुवात या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी विकासच्या माध्यमातून झाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 महत्वपूर्ण सफलता त्याच्या हाताला लागल्यात. 8 धावा धावफलकावर आहेत. आरिया प्रीमियर लीग या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता अगदी प्रचंड संख्येनं प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचलाय. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एबी सामर्थ्य मालेगाव संघ सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी जो पाहतोय 8 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन गोलंदाजी मार्फत येतो शैलेश याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अक्षय सर आपण सातत्याने पाहतोय. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी हे मैदान डोक्यावरती घेतलेलं आहे. एक गोष्ट आपण आवर्जून सांगत असतो की साईड स्क्रीनच्या समोर थांबू नका, साईड स्क्रीनच्या समोर थांबू नका. बऱ्याचशा प्रेक्षकांना आपण बाजूला केलेलं आहे. पंचांच्या पाठीमागे गोलंदाजांच्या पाठीमागे बसू नका ही सूचना आपण सातत्याने केलेली आहे. पण आता बरेचसे प्रेक्षक तिथे जाऊन बसतायत तर ते परत एकदा विनंती राहील पाठीमागच्या बाजूला कोणी तिथे बसू नका ही सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे. तिथे बसू नका, कोणीच बसू नका, उभं राहू नका ही सर्वांना कळकळीची विनंती राहणार आहे. धापलका धावसंख्या 8 आहे 2 गाड्यांच्या मोबाईलला. दुसरं षटक शैलेशच्या रूपाने आणि समोर शुभम इथे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख झालंय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु तदनंतरचा अगदी दिलेला नकार. एक सिंगल. धापलका धावसंख्या 9 धावा आहेत. एबी सामर्थ्य मालेगाव दोन्ही टीम फलंदाजी दोन्ही टीमची चांगलीच आहे त्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय तर दोन्ही टीमकडे असणारे जे गोलंदाज आहे दोन्ही टीम मध्ये असणारे जे गोलंदाज आहेत ते पॉवरफुल आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये किती धावा जरी झाल्या तर त्या धावा संख्येवरती इथं मॅच रंगणार आहे यात कुठल्या प्रकारची शंका पाहायला मिळत नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट झालाय आणि इथे पंचाकडे खूप मोठं अपील या दरम्यान जे केलं जाते आणि तिथं अगदी आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचला जातो. इथं फलंदाज नाबाद आहे परंतु तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आणि अंपायर्स कॉल डिसिजन पेंडिंग निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळेल. पाहिजे निर्णय इथे काय येणार आहे तो आपल्याला पाहिजे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात अगदी आपण पाहतोय जे आहे शुभमला निश्चितप्रमाणे माहिती आहे की तो बऱ्यापैकी सेफ आहे पण तरी पण बऱ्याच वेळा आपण अशा घटना पाहिल्या स्वतःला वाटतं मी नॉट आउट आहे तिथं मात्र आउट असून बऱ्याच वेळा स्वतःला वाटतं हा मी आउट आहे पण कधी कधी असं वाटतं की तो नॉट आउट असतो. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय नॉट आउट. धापलका धावसंख्या 10 आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना मॅच खूप जबरदस्त होत आहेत. स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस 5व्या दिवसातील ही लढत आहे. या दरम्यान परत एकदा इथे चेंडू हातातून सटकला आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर पोहोचला. 4 रन. यावेळेस अगदी आपण पाहतोय बिघडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातातून सटकला आणि सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाऊन चेंडू पोहोचला गेला आणि पंचांचा इशारा येतोय इथे षटकार. झेरन सौंदर्य निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं जे शुभम गीतेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालं होतं. कव्हरला क्षेत्ररक्षक असताना सुद्धा त्याच्या डोक्यावर षटकार आलाय.
परत एकदा आपण पाहिले चेंडू खूप सुंदर त्या खेळलाय. लॉंगॉनला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. तिथे फिकी येईपर्यंत ह्या 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापडकर धावसंख्या आहे 2. फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. 2 बाद 22 धावा या ठिकाणी आपण ज्या पाहतोय सुरुवातीला फलंदाजी करत असताना ए बी सामर्थ्य मालेगाव. यावेळेस परत एकदा जमीला समांतर फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक चिन्हवरती येतोय. त्या दरम्यान एक सिंगल आणि सिंगल चिरपडी षटकाची झाली समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं तर खूप सारे मान्यवर आहे, परंतु तात्यांचूची बोटं सारखी फिरली जात आहेत. तात्यांचू काही मंत्र वगैरे म्हणत नाही ना. ओम भट स्वाहा भगिनी भागोदरी काहीतरी तात्या मंत्र पुटपुट करतायत. त्या मंत्राचा परिणाम कोणावरती होणार, पण एक गोष्ट खरी आहे, झपाटलेल्या चित्रपटातील बापरे अगदी आपण पाहिली. तात्या इंचूने मात्र मजा केली या स्पर्धेमध्ये. मनापासून धन्यवाद द्यावे लागतील तात्या इंचू यांना. नवीन गोलंदाज स्वतःचा विकास पवार त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विकास तयार आहे शुभम गीतेसाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज दोन्ही खेळाडू खूप पॉवरफुल आहेत आणि तिथे 2 धावा येतील. शुभम गीते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय रिस्क घेताना. शॉर्ट रन आलेली आहे आणि एकच धावा असेल. दाबलं की इकडे पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक विकास पवारच्या रूपाने झालं. शुभम गीतेसाठी माराय. यावेळेस खूप वेगात चेंडू होता विकास पवार याचा. समजू शकत नाही शुभम गीते फायनलला कोणता संघ जाऊन पोहोचणार. रोहित ब्लास्टर की ए बी सामर्थ्य मालेगाव. फाईन लेगला परत एकदा. यावेळेस अगदी फाईन स्वीप केलाय. फुलटा चेंडूचा घेतलेला खरप समाचार. चेंडू सीमाच्या वर फरार. 4 रन चौकार. रूपाने पुढे जाऊन पोहोचेल 28 वरती. शुभम गीते ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय हे होप्स तो आत्मविश्वास ठासून भरलाय. परत एकदा इथे मात्र मिड विकेटला शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल ओ बी ब्युटिफुल. चेरन तिथे बॉलला सीमारेषे पलीकडे धाडलाय आणि आतापर्यंत विकास पवार ज्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करणं हे फलंदाजांना कठीण झालं होतं, त्या विकास पवारच्या विरोधात 4 बॉलमध्ये 11 घेतल्यात. म्हणजे चांगली बॅटिंग इथे शुभम गीतेकडनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशेष करून अगदी आपण पाहतोय की शुभम गीतेचं कौतुक यासाठी की आपल्या याच नाशिकमध्ये बंजारे प्रीमियर लीग जी झाली त्यामध्ये शुभम गीतेची भरलेली फलंदाजी आपण पाहिली आणि तिथून पुढे प्रेक्षकांना डोक्यावरती घेतलेलं आहे. हे नाशिकला तो कधी विसरू शकत नाही.
रेडबॉलचा इशारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता शुभम गीते. त्यानंतर अगदी आपण पाहतोय शुभम गीते पुण्यातील टिंगरे सरकार ग्रुपमध्ये सुद्धा निश्चितप्रमाणे खेळताना आपण पाहतोय. आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं तर संगमेर तालुक्यातील आशिव ही त्याचं प्रॉपर गाव आहे. इथे स्विच हिट काय फटका खेळलाय शुभम गीतेने. चेंडू पाठवला सरळ सी मार्शाच्या बाहेर 4 रन चौकार. यावेळेस शुभम गीते ज्यावर चौकार नाही क्लास लिहिलं होतं. एवढा दमदार फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजाला कळू दिलं नाही की मला स्विच करायचंय आणि शेवटच्या क्षणी बॉडी स्विच करत असताना हा क्लासिक स्ट्रोक त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार. विकासवरती आक्रमण हे तितकं सोपं नसतं. त्या सोपंही नाहीये. आणि इथे हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय तिथं फक्त चेंडू ढकललाय. तिथे आरामात एक सिंगल घेत स्वतःकडे परत एकदा स्ट्राईक घेताना पाहायला मिळालाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 3 षटकं या दरम्यान आपण पाहतोय जी संपली गेलीत आणि धापारकावरती धावसंख्या 39 आहे 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. विकास पवारची कामगिरी अगदी आपण पाहिली. या षटकात त्याला 2 चौकार 1 षटकार येताना पाहायला मिळालेलं आहे. आक्रमण खूप मोठं केलं गेलं विकास पवार याच्यावरती. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे. सामना क्रमांक 7 आजच्या दिवसभरातला. सुपर 8चे 4 मॅचेस आम्ही पाहिलेत. एक्झिबिशन मॅच आम्हाला या ठिकाणी जे पाहायला मिळाली खास करून अंबड पोलीस स्टेशनचे असणारे अधिकारी वर्ग खास करून अगदी आपण पाहतोय एक एक्झिबिशन मॅच त्यांच्यामध्ये होताना पाहायला मिळाली. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पाठवा ही विनंती राहणार आहे. आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं एक सेमीफायनल ही दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि त्याच्यानंतर फायनल मॅच आपल्या सर्वांना या ठिकाणी आर्या प्रीमियर लीग पर्व 4थ्यातील मेगा फायनल आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळणार आहे. म्हणजे जय्यत तयारी निश्चितप्रमाणे खूप साऱ्या मान्यवरांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त सामने गेले 5 दिवस आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी इथं होताना पाहायला मिळत आहेत. खास करून प्रसिद्ध उद्योजक आदरणीय विशाल भाऊ पट्टे बहादूर त्याबरोबर आदरणीय स्वप्नील भाऊ कामणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले त्या संघांची होणारी कामगिरी अगदी आपण पाहिली. या कामगिरीवरती अगदी आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग सुद्धा सातत्याने खुश होताना पाहायला मिळाले. आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होताना आपल्याला जे पाहायला मिळालेलं आहे. एक स्वागत आहे. जिथे जागा मिळेल तिथे आज दादा पोहोचतायत आणि सर्वांचं मनोरंजन करतायत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बघा कुठलाही संघ फायनल मध्ये जेव्हा पोहोचतो ना तेव्हा कुठल्या तरी एका फलंदाजाला तारणहार ही भूमिका बजावावी लागते. तारणहार ही भूमिका जेव्हा बजावली जाते ना तेव्हा मग सातत्यानं तुम्हाला विजय संपादित होतात. आणि जर आपण पाहिलं तर एबी सामर्थ्यकडनं शुभम गीते हे नाव निश्चित चर्चेमध्ये असेल. शुभम गीते अगदी तारणहार या भूमिकेमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. आणि नुसतीच फटकेबाजी नाही अगदी तंत्रशुद्धतेची फटकेबाजी करतोय. ऑन मेरिट बॅटिंग करतोय. बॉलच्या मेरिटवर फटकेबाजी करतोय आणि त्यामुळे चांगल्या रन्स ज्या दाफलकावर उभ्या राहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शुभम गीतेचं कौतुक सातत्याने आपण यासाठी करतो की संघ अडचणीत असला म्हणजे अरबची विकेट जरी आली असली तेवढा दबाव तेवढं प्रेशर अजिबात मालेगाव टीमवरती तरी पाहायला मिळत नाहीये. आणि नावाप्रमाणेच आहे एबी सामर्थ्य आणि एबी सामर्थ्य टीमकडे जे समर्थ आहे हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 4थं षटक आता मैदानाच्या आतमध्ये असेल आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज आलाय संतोष. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया संतोष काय करामत करतो इथे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हवेत होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूची दिशा निश्चितप्रमाणे बदलताना पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षक उशिरा चेंडूवरती आला. 2 धावा येतील. धाब्या धावा संख्या 41 आहे. 41 मधल्या 33 धावा या एकट्या शुभम गीतेच्या आहेत. म्हणजे चेंडू टाकून किती झाले एकूण आतापर्यंत 19.
या 19 चेंडूमध्ये 15 चेंडू शुभम गीते खेळले. ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आता पार पाडावी लागते. खास करून अगदी आपण पाहतोय इथे शुभम गीतेला ही विकेट सगळ्यात महत्वाची आहे. शुभम गीते या दरम्यान अगदी आपण पाहिलंय शॉर्टपीच चेंडू होता, पाठवलाय मैदानाच्या बाहेर, पोहोचलाय. 4 रन, चौकार. फाय रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. एक चौकार आला शुभम गीतेच्या बॅट मधून. संतोष तयार आहे, उजव्या हाताने माराय. परत एकदा यावेळेस चेंडू हवेत होता, स्वतः संतोष डाऊन द बॉल आणि शुभम गीतेची खूप मोठी विकेट आली. पण मित्रांनो, शुभम गीतेची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी वाजवायला काहीच हरकत नाहीये. प्रेक्षकांना खुश करणारी फलंदाजी, आपल्या संघ सहकाऱ्यांना खुश करणारी बॅटिंग त्याने मैदानाच्या आतनं दाखवली. प्रत्येकाला आपल्या फलंदाजीच्या प्रेमात पाडेल अशी दर्जेदार बॅटिंग त्याच्याकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे जो फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया मयूर कारंडे तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना या डावाला किती धावसंख्येची जोड देतोय. कारण इथनं स्लॉग ओव्हर त्याला सुरुवात झाली, कारण अंतिमचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि सध्या 45 धावसंख्या दाफलकावर आहेत. 45 धावा धावपालकरतील इच्छेप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे तात्या विंचू सुद्धा उपस्थित झालेले आहेत. तात्या विंचूने एवढीच विनंती राहील, कुठलाही बाबा चमत्कारासारखा चमत्कार करू नका. तात्या कुठलाही मंत्र आमच्यावरती टाकू नका. पण तात्या मंत्र टाकायचा असेल तर मंत्र कोणता टाकायचा तो पण सांगतो, पण या नंतर सांगतो. 45 धावा आहेत. इथे मात्र मयूर आला, मिड विकेटला चेंडू खेळला आणि सरळ मैदानाच्या बाहेर पाठवला. षटकार. मला वाटतं योग्य वेळी मयूर कारंडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी मोठ्या फटक्याची गरज आहे आणि मोठ्या फटक्याची गरज असताना तिथे मयूर कारंडे मैदानाच्या आतमध्ये येत असताना हा दमदार हिट मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. षटकार. या षटकाराच्या रूपाने धावपलकर धावसंख्या वाढली, ती असेल आता 51 धावा. शॉर्टपीच चेंडू पडला होता आणि खास करून अगदी आपण पाहतोय इथे मिड विकेटला टायमिंग आणि ताकद याची नजाकत आपल्याला पाहायला मिळाली आणि धावपलक संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. टोटल स्कोर असेल आता 51 रन. बोला सर. अरे तिथं साइड स्क्रीनच्या समोर बसणारे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, मराठीमध्ये नसन कळत तर हिंदीत सांगतो, भाई वाप मैत बैठे आप. अरे मित्रांनो, बाजूला व्हा. त्या स्क्रीनच्या समोर बसलेत त्यांना काढा बाजूला. त्या कोपऱ्यावर नका उभं राहू, तिकडनं सरका. सातत्यानं कॉमेंट्री सोडून तुम्हाला ते सांगावं लागतंय. सरका तिथनं बाजूला. जाताय बाजूला की पाठवू तात्याला. जावे मैदानाच्या 51 धावा आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खेळला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. धावले इकडे पुढे जाईल. धावले काय धावसंख्या असेल आता 52 धावा. 3 फलंदाज बाद आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील पहिल्या डावातले 7 चेंडू बाकी आहेत. या 7 चेंडूवरती करामत काय होणार आहे. एबी सामर्थ्य मालेगाव इथून पुढच्या 7 चेंडूत अजून किती धावा बनवणार आहे. गोलंदाज तयार. संतोष 5 चेंडूमध्ये 13 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात.
एकेरी आली, दुहेरी आली, चौकार आला, षटकार आला, विकेट आली आणि इथे कव्हरला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. कलात्मक फटका आणि तिथे मला वाटतं झेल पण झालाय. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल घेतलाय. त्यांच्यासाठी 100 रुपयाचा प्राइज या ठिकाणी आपल्याला मला तर राजा पांडे यांनी झेल घेतलेला आहे आणि बक्षीस घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय ही विनंती राहणार आहे आपल्याला. स्कोर 58. बॉलवर खेळलेला फटका क्रिकेटचं सौंदर्य प्रकट करणारा आणि संघर्ष असा शंखनाद करणारा तो दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. काय दर्जेदार स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. कव्हर मध्ये फटके जेव्हाही जातात ना ते प्रेक्षकांना खुश करतात आणि अगदी त्या कव्हर्स मधनं हा दर्जेदार षटकार तो आपल्याला मैदानातनं अनुभवता आला. भूषण जो मैदानामध्ये आहे 2च बॉल त्यांना आतापर्यंत फेस केलेत आणि त्यामध्ये 7 धावा दाफल कव्हर जोडल्यात. मयूर कारंडे त्यानंही 2 बॉल फेस केलेत आणि त्यानंही 7 धावा दाफल कव्हर जोडल्यात. म्हणजे दोघंही अगदी शानदार बॅटिंग मैदानाच्या आतमधनं करत असताना पाहायला मिळतात. 58 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये आणि आता आपल्याला पाहिजे इथे MM राकेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. पाहिजे आता MM राकेश शेवटच्या षटकात काय करमत करतायत. यावेळीचं चिन्ह अगदी आपण पाहिलंय. अलकातने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चिन्हावरती आलाय. तिथे फिकी थोडीशी उशीर येताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या वाढेल आणि टोटल स्कोर असेल आता 60. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आदरणीय कुणाल भाऊ दात्रेक साहेबांचं आगमन झालेलं आहे. कुणाल भाऊ दात्रेक साहेबांचं आमच्या आर्या प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत आहे. 60 धावा चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 5. त्या 5 चेंडूवरती करामत काय होणार ते आपल्याला पाहिजे. मयूरच्या बॅट मध्ये चेंडू समोरच्या बाजूला इथे क्षेत्ररक्षक असेल प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये. षटकार. इट्स अ रिअल हाय अँड हँडसम स्ट्रोक. दर्जेदार फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच केलं बॉलला. अगदी कॅमेरामनच्या कक्षाच्या वर्ण हा बॉल सीमारेषेच्या पार षटकारामध्ये जात असताना पाहायला मिळालाय. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांची अतोनात गरज आहे आणि ती गरज भागविणारा बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. नाव त्याचं मयूर कारंडे. दमदार बॅटिंग मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. कीच आणि अरब बाद झाल्यानंतर शुभम बाद झाला. आता त्याच्यानंतर मयूर हे आक्रमक फलंदाज आपल्याला सातत्याने जे पाहायला मिळत आहेत. आपल्या कधी धावसंख्या 66. परत एकदा खोलवर टप्प्याचं चिन्ह अगदी आपण पाहतोय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक चिन्हावरती आलाय. एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना धावबाची संधी आणि फलंदाज बाद. धावबाद. धक्का क्रमांक 14. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रांजल कन्नूर त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी राहिलेत. स्ट्राईकला मयूर. 67 लॉस ऑफ 4 विकेट्स. 67 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू या दरम्यान बाकी राहिलेत. या शेवटच्या 3 चेंडूवरती करामत काय असणार आहे तेही आपल्याला पाहायचंय. परत एकदा आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झाले. त्या दरम्यान एकच धाव असेल आणि दुसरी धाव घेत असताना इथं फलंदाज होतोय बाद. धावबाद.
पीठावरती ज्यांनी जेल घेतलाय त्यांना आपण बक्षीस आणि हेडफोन देऊन त्यांचा गुणगौरव या ठिकाणी जो करत आहोत, मनापासून त्यांचं या ठिकाणी कौतुक असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. न्यू बॅटर असेल आता मनोज पवार. अडुसष्ट धावा आहेत 5 गाड्यांच्या मोबाईलला. परत एकदा आपण पाहिले की आपण चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कोणी. 4 रन चौकार. धावा आहेत. फुल टॉस आणि झेल सुटला. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट, फलंदाज रन आउट. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो असेल आता. हॅलो, सुयश अण्णा पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि आपल्या डीजेच्या बाजूला जेवढे आपले कमिटीचे मुलं बसलेले सर्वांनी तिथून उठायचं आहे, कारण की जे पाहुणे येत आहेत इकडूनच येत आहे, कोणाला यायला जायला जागा नाहीये, तर सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सर्वांनी उठायचं आहे तिथून. सर्व कमिटीचे मेंबर्स बसलेले सर्वांनी उठायचं आहे तिकडून. धावफलकाची धावसंख्या टोटल स्कोर 73, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 बाद 73 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 74 धावसंख्येचा पाठलाग, 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. आणि बाकी जेवढ्या खुर्च्या आहे तेवढ्या सर्व स्टेजवर पाठवायचं आहे. बाकीचे सगळे पाहुणे येतील, आता त्यांना बसायला लागेल. आपण जर पाहिलं तर इथे अरब शेख 3 चेंडू खेळला, एका चौकाराच्या मदतीने 6 धावा बनवत बाद झाला. दादू बोरसे 0 वरती इथं बाद होताना पाहायला मिळाला. नॉन ट्रॅकच्याच बाजूला होता, तिथे रनआउटची शिखर होताना पाहायला मिळाली. शुभम गीतेचं कौतुक करावं लागेल. कॉटन बोल्ड केलं, संतोष नाही झाला. 17 चेंडू मध्ये त्यांनी 37 धावा बनवल्या, त्यामध्ये 4 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. भूषण अर्थात सून 2 चेंडू मध्ये 7 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. तो रनआउटची शिकार होताना पाहायला मिळाला आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. मयूर करंडेचं कौतुक असेल, नाबाद राहिला आणि 8 चेंडू मध्ये 22 धावा, हा एक चांगला धावफलक मयूरने आपल्या संघासाठी बनवला. 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने. प्रज्योत कन्नर 0 वरती रनआउट झालेत. मनोज पवार तेही 0 वरती बाद झालेत. अतिरिक्त फक्त एकच धाव वाईडच्या रूपाने आली आणि इथे टोटल 73 धावा ज्या बनवल्या गेल्या. विकास पवार 2 षटक 24 धावा 1 विकेट. शैलेश 1 षटक 15 धावा. संतोष 1 षटक 19 धावा 1 विकेट. आणि MM राकेश 1 षटक 15 धावा. या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने ज्या पाहिल्यात. त्यानंतर अरब शेख फॉलोअप विकेट अगदी आपण पाहिली. अरब शेख बाद झाला, ज्यावेळेस धावफलकाची धावसंख्या 6 होती. दुसरी विकेट दादूची आली. पुढच्या चेंडूवरती लागोपाठच्या 2 विकेट आल्या होत्या. त्यानंतर शुभम गीते धावफलकाची धावसंख्या 45 असताना 4थ्या षटकातील 3ऱ्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळाला. भूषण अर्थात सोनू 67 धावा धावफलकावरती होत्या, 5व्या षटकात बाद झाला. प्रज्वल कन्नौर 68 धावा असताना 5व्या षटकातील 4थ्या चेंडूवरती ही विकेट आली. आणि मनोज पवार 73 धावा असताना शेवटच्या चेंडूवरती डायरेक्ट हिट झाला आणि तिथे बाद होताना आपल्याला तो पाहायला मिळालेला आहे. आपल्याला पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये इथे खूप चांगला सामना आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 73 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि जसा आता 74 धावसंख्येचा पाठलाग रोहित ब्लास्टर या संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, तसा आवाज असेल परत एकदा वाड्याचा असणारा गोड आवाज आणि नाशिककरांचा असणारा आवडता आवाज अक्षय पांडव सर. थँक्यू.
पहिल्या बॉलला जर विकेट घेतले तर कुणाल भाऊ जातर्क यांच्या वतीने 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आर्या प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये अंतिम दिवसामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 73 धावा धावफलकावर लागल्या. 74 धावसंख्येचं लक्ष्य. या 74 धावसंख्येला धावफलकावर लावून विजयाचं मोठं स्वप्न बघून मैदानामध्ये 2 फलंदाज ते दाखल झालेत. स्वप्न नेहमी मोठी असली पाहिजेत, कारण छोट्या विचारांनी इतिहास लिहिला जात नाही. इथे एक इतिहास घडवायचा आहे तर मग मोठी स्वप्न जी तुम्हाला पूर्ण करावी लागतील. कोण जिंकेल, कोण आर्या प्रीमियर लीगचं चौथ्या पर्वाची फायनल खेळेल, ते आपल्याला इथे बघायचं आहे. हे 5 षटकं खूप महत्वाची असतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर बदलापूरला बिलॉंग करणारा, क्रिकेट मध्ये अगदी त्याचं प्रावीण्य जे प्रत्येकाला भुरळ घालते त्याच्या खेळाची, अगदी अप्रतिम खेळ दाखवणारा अराफ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय, त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एनकडे सातपाटीकरांचा सुपरस्टार, सातपाटी गावाला बिलॉंग करणारा पालघरचा सुपरस्टार वीरू बाबरे, तो स्ट्रायकर एनकडे. हॉटेल कैलास चे सर्वमाननीय आदित्य शेठ देशमुख इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वीरू बाबरे स्ट्रायकर एनकडे आहे. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र फसला. इथे बॉल अगदी कट टू कट पद्धतीने विकेटच्या मागे गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहिला मिळालाय. नॉन स्ट्राईक एनकडे जर आपण पाहिलं तर मयूर वाघ जो आपल्याला नॉन स्ट्राईक एनकडे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अराब शेख. यावेळेस मात्र बॉल तिथे मिड ऑन मध्ये खेळला एक क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचलला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 रन जिथे दाफलकावर जोडली गेली, खातं उघडलं गेलं. प्रांजल होता तिथे आणि त्याने डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला, ज्या एकेरी धावेनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात धाफलकाचा श्री गणेशा तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. कोण जाईल पहिल्यांदा फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा संघ ठरलाय व्यंकटेश वॉरियर्स. बघूया या मॅच मधनं कोण जिंकेल आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाईल. हा ऑफस्टमवरनं वळवून मारण्याचा प्रयत्न होता. अराबची तारीफ करावी लागेल. फलंदाजीमध्ये मला खूप चांगली फलंदाजी जरी करता आली नसली तरी मला माझ्या टीमच्या हितार्थ चांगला परफॉर्म करायचा आहे. मग तो गोलंदाजीच्या माध्यमातून करेन, पण मी माझ्या टीमच्या मदतीला धावून येईन हे मैदानाच्या आतनं सांगत असताना अगदी चांगली गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या फक्त 1. अराब शेख फुलटॉस होता. पुन्हा एकदा तेवढासा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळणं शक्य झालेलं नाहीये, कारण बॉलच्या मेरिटवर बॅटिंग होत नाहीये. हा बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टमच्या बाहेर फुलटॉस होता. तिथे कव्हर मधनं जर खेळण्याचा प्रयत्न केला, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये जर खेळण्याचा प्रयत्न केला असता, रन्स आल्या असत्या. तुम्ही शॉर्ट सिलेक्शन क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. तुमचं शॉर्ट सिलेक्शन जर योग्य नसेल तर मग क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा मिळत नाही, आणि तेच होतं या डावामध्ये. 4 बॉलमध्ये फक्त 2 आलेत. वीरू बाबरे तो स्ट्रायकर एनकडे आहे. यावेळेस मात्र वीरूना बॉलला उडवलंय हवेमध्ये. तिथे दादू बोरसे प्रयत्न करतोय, त्याच्या आवाक्या बाहेर. 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसरी करता प्रयत्न झाला आणि 2 रन सुखरूपतेनं पूर्ण झाल्या. सिंगल डबल जर येत राहतील तर निश्चित रिलॅक्स फील करेल इथे टीम एबी सामर्थ्य मालेगाव आणि रोहित ब्लास्टरला हिट किरदार इथे निभवायचा आहे. तर मग वीरू बाबरेची बॅट ती मैदानाच्या आतनं चालणं गरजेचं आहे. मयूर वाघ ज्याला इथे प्रमोशन दिलं गेलंय, ओपन करण्याकरता धाडलं गेलं, याआधी डावाच्या शेवटी आला होता. यावेळेस चांगला बॉल, कमी गतीनं यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला आणि त्यावर वीरू बाबरे त्याला फसवलंय, माघारी परतवलंय. आयकॉनला बाद केलंय. वीरू बाबरे बॅक टू द डगआउट. अजय खैरनारचा एक दर्जेदार झेल. संपलाय वीरू बाबरेचा खेळ. ताकद ज्याच्या मनगटामध्ये आहे तो प्रदीप गायकवाड फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो.
पहिल्या ओव्हरमध्ये आरापनं अगदी कमालीचं प्रदर्शन केलंय. फक्त 4 धावा त्यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून खर्च केल्यात. तो आराप शेख अगदी टीम करता मदतीला नेहमीच धावून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर दादू बोरसे, मालेगाव तालुक्याचा एक आवडता पसंदीदा खेळाडू. दादू जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. रावळगाव एक्सप्रेस, जशी रावळगावची चॉकलेट्स जी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत, अगदी तेवढाच फेमस दादू बोरसे होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र हा बॉल समोर सरळ उडवून फेकलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अंतिम सोहळा यानंतर रंगणार आहे आणि त्या महाअंतिम सोहळ्यामध्ये कोण जाईल ते आपल्याला इथे बघायचंय. दादू बोरसे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे दादू बोरसेकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेचा बॉल बॅटची कडा आणि त्यानंतर गेलाय विकेटच्या मागे. निजामबाई यांच्या हातामध्ये विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. निजामबाईंची तारीफ करावी लागेल. एक चांगला कॅच तिथे बिहाइंड विकेट त्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय. विकेट येते खेळाडू बाद. दहा धावा दाफलकावर आहेत. 2 विकेटचं बदन आतापर्यंत जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 1.2 षटकाचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवर दादू बोरसेला षटकार खेचला होता. ज्या फलंदाजानं मयूर वाघनं त्याला षटकार खेचला होता, त्या मयूरला त्यानं लगेचच परतीचं तिकीट कन्फर्म करून दिलंय आणि माघारी परतवलंय. सन्माननीय पुंजारामजी गामणे साहेब ज्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. सन्माननीय पुंजारामजी गामणे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत इथे जॉईंट होत आहेत. त्यांचं स्वागत आहे. धावसंख्या 11 आहे. 2 विकेटच्या पतनानंतर 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तसंच उपनिरीक्षक मधुकर भाऊ घुगे यांचं इथे आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि ते इथे आले, त्यांचं स्वागत आहे. मॅच कडे जाऊया. मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये 11-2 अशी स्थिती. 1.3 नंतर चांगली गोलंदाजी करतोय दादू. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं त्याकरता आणि त्यानंतर त्याने एक विकेट आणि एक सिंगलचा चेंडू हाताळलाय. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका तिथे स्क्वेअरला खाली आहे. 1 बाउन्स. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. प्रदीप गायकवाड विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो आणि सुरुवात केली आहे इथे एक चांगल्या स्ट्रोकनं. बॉल चौकारामध्ये परावर्तित केलाय. 4. खेळावं लागेल आणि प्रदीप यांच्याकडे ती क्षमता आहे. आज प्रदीप यांना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं आहे. दादू बोरसे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळलाय. लॉंग ऑफ खाली आहे आणि तिथनं पहिल्या टप्प्याखेरीज बॉल प्रेक्षकांच्या भेटीला. सीमा रेषा पार. चौकार. पुढचा बॉल दादू बोरसे.
यावेळेस मात्र चांगला फटका पुन्हा एकदा प्रदीप गायकवाडच्या बॅटमधनं सुसाट वेगानं बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर फरार झालाय चौकार. व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामणे यांचा सनसनीत चौकार. आलोचन कक्षामध्ये जे बाकीचे कोणी बसलेले आहे ना सर्वांनी खाली यायचंय. कोणीच वरती गर्दी नाही करायची आहे. ज्यांचं काम नाही त्यांनी सगळ्यांनी खाली या. 18 बॉलमध्ये 51 पाहिजेत. या 3 चौकारांनी प्रदीप यांनी खेळलेले अक्षय सर मॅच मध्ये पुन्हा एकदा आली टीम बॅटिंग करणार आहे, त्याच्यामुळे ही मॅच आणखी रंगतदार होऊ शकते. अजूनही 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 51 पाहिजेत. मॅच ऑन आहे. निश्चित रोहित ब्लास्टरला हिट करायचंय तर मग मैदानाच्या आतनं प्रदीप गायकवाडला चांगला खेळ दाखवावा लागेल आणि तो खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. फलंदाजी करण्याकरता इम्रान गेल आलाय. मालेगावलाच बिलॉंग करतो आणि आज मालेगाव टीमच्या विरोधात फलंदाजी करत असताना आपल्याला तो पाहायला मिळतो. इम्रान गेल डावकुऱ्या हातानं दमदार बॅटिंग करण्याकरता गेलला ओळखलं जातं आणि तो इम्रान गेल यावेळेस स्ट्रायकर एन कडे आहे. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर 23 रन्स लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. अराब शेख इम्रानच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगला बॉल, दर्जेदार चेंडू. इम्रानला वाटलं होतं बॉल टप्पा खाल्यानंतर टर्न घेईल किंवा एक वेगळा चेंडू येईल, मात्र इथे अगदी त्याचं स्वागत करणारा बॉल तो इथे पाहायला मिळाला अराबकडनं. दर्जेदार चेंडूची हाताळणी ती अराबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरचा हा चेंडू आहे. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. हे निर्धाव चेंडू खूप महत्वाचे असतील. अराफ अगदी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये ही निर्धावनं आपल्या षटकाची सुरुवात केली आहे इथे. यावेळेस इम्रान गेलनं बॉलला उडवलंय. हाय अँड हँडसम स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉलला उंच हवेतनं फेकून दिलंय. हार्दिक पांड्या स्टँड्स मध्ये षटकार. आहे रोहित ब्लास्टर. रोहित ब्लास्टरचा या मैदानातील इतिहास खूप चांगला आहे. ज्यांनी तिकडे कॅच घेतलाय त्यांनी पारितोषिक घ्यायला यायचंय. 100 रुपये आणि हेडफोन आहे तुम्हाला. आणि धावफलक जर पाहिला तर 29 वर जाऊन पोहोचलाय. मॅच ऑन झाली आहे. 16 बॉल आणि 45 ची आवश्यकता अजूनही आहे. अक्षय सर एक जबरदस्त स्ट्रोक आलाय. निश्चित चांगली मॅच होईल. इम्रान गेल तो मैदानामध्ये आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. इथे अपील 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 आणि इम्रान लागलाय परतीच्या प्रवासाला. त्यानं स्वतःहून सांगितलंय की माझ्या बॅटची एज घेतली आहे आणि तो त्याच्या क्रिकेटमधला खरेपणा जोपासत असताना पाहायला मिळतोय. माघारी जातोय. विकेटचं पतन होत आहे. इम्रान बाद. महत्वाची विकेट. आरफ यांनी केलेलं कमबॅक. एका षटकारानंतर कमबॅक केलं. विकेट त्यांनी घेतली आहे आणि मॅच पुन्हा एकदा थोडासा रंग बदलताना पाहिलं मिळते. काही मोठे स्ट्रोक आले तर रोहित ब्लास्टर मॅच मध्ये येते. पुन्हा विकेट येते. पुन्हा एबी सामर्थ्य मॅच मध्ये येते. सेमी फायनल आहे. रंगतदार तर होणारच, जशी अगोदर देखील झाली आहे. आणि प्रेक्षकांची गर्दी पाहणा आता चारी बाजूला प्रेक्षक आहेत. मैदानाच्या आतमध्ये या मॅचला कलाटणी देण्याची कुवत ज्याच्या फलंदाजीमध्ये आहे, बिरवाडी गावाला बिलॉंग करणारा पालघरचा वंडर बॉय क्रितेश घरत तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. अगदी दर्जेदार बॅटिंग करता ओळखलं जातं. एक गाव एक संघ फॉर्मॅट असेल, बॉक्स क्रिकेट असेल. कालच मुंबईची स्पर्धा ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर संघ क्वालिफाय झालाय त्याचा. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. एकच्या मदतीनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. 3 विकेटच्या पतनानंतर ड्रोन कॅमेराच्या द्वारे या मैदानाचे काही व्ह्यूज ती घेतली जात आहेत. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांना
ते थोड्या वेळात निश्चित अनुभवता येईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अराफ आहे, चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. एक षटकार जरी खाल्ला असला तरी षटकाला कव्हर केलंय असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर जाईल. अप्रतिम फटका तो पाहायला मिळालाय. षटकार. वा 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 प्रदीप गायकवाड, ही मॅच काही आम्ही सोडणार नाही. फायनल तुम्हाला खेळायची तर फायनल आम्हाला सुद्धा खेळायची आहे, हेच या ठिकाणी सांगितलंय. 13 बॉल मध्ये अजूनही 38 पाहिजेत. सामने आजचे जर पाहिले तर सगळेच जबरदस्त झालेत. म्हणजे असं वाटलं की ही मॅच आता वन साइड होईल का, असं ज्या मॅच मध्ये वाटलंय त्या सगळ्या मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेल्यात. निश्चित जेव्हा जेव्हा प्रेक्षकांना असं वाटलं की मॅच वन साइड जाते तेव्हा तेव्हा षटकार चौकार आलेत. यावेळेस मात्र प्रदीप गायकवाड जबरदस्त फटका खेळतोय. शेखर काशीच चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत शेखरनं बॉलला उचललं, रिटर्न केलं, तिथे 2 रन करता कॉलिंग होतं. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉल मध्ये प्रतिषटक 18 या सरासरीनं 36 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. काय वाटतं चंदू सर, ज्या पद्धतीने आजच्या संपूर्ण दिवसाच्या मॅचेस झाल्या, या मॅच बद्दल नाही, संपूर्ण दिवस ज्या पद्धतीचं क्रिकेट आर्या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. याच साथी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, तेच झालं इकडे. आयोजकांनी घेतलेली मेहनत रंगात येताना पाहायला मिळते. शेवटच्या दिवसातील मॅचेस जबरदस्त होत आहेत आणि या सगळ्या टीम बेस्ट आहेत म्हणून शेवटच्या दिवशी आलेले आहेत. अजूनही 12 बॉलमध्ये 36 पाहिजे. तसं पाहिलं तर आव्हान एका बाजूने पाहिलं तर मोठं वाटतंय, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर 12 मध्ये 6 बाहेर मारायचे. त्याच्यामुळे या दोन्ही अँगलने आपण पाहतोय तर ही मॅच सोपी आहे आणि अवघडही आहे. प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. निश्चित आपण जी भाषा बोललात ना, 12 मध्ये 6 मारायचे, खुल्या गटाचं क्रिकेट जेव्हा जेव्हा होतं ना तेव्हा अशीच धावसंख्या मोजली जाते. तुम्हाला 6 मध्ये धावसंख्या कन्वर्ट केली जाते. किती षटकार मारायचे ते टार्गेट सांगितलं जातं. मात्र एक गोष्ट जी आहे ना, की 2 संघ मैदानामध्ये जरी खेळी असले तरी दोन्ही संघाचे संघमालक जे आहेत ना ते अगदी चिंतातूर चेहऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूनं रोहितजी थोरात आणि दुसऱ्या बाजूनं जर आपण पाहिलं तर आकाश भाऊ बेडसे, अगदी दोघेही संघमालक आपल्या संघाच्या सोबत आहेत. प्रेशर दोघांच्याही चेहऱ्यावर आहे. यावेळेस मात्र क्रिकेटचा फटका फसलाय. बॉलनं जास्त उंची गाठली आहे, लांबी कमी. अराब शेख तो त्या चेंडूच्या खाली आलाय आणि हा झेल संपन्न केलाय. डावातला सर्वात महत्वाचा झेल तो अराब शेखनं आपल्या हातामध्ये समाविष्ट केलाय. रितेश घरतला माघारी परतवलंय. आता मात्र अडचणींमध्ये सर वाढ होत असताना पाहायला मिळतीये. सम्राट गोलंदाज इक्बाल बल्ले, मालेगाव एक्सप्रेस, आणखीन एक जुने जाणते खेळाडू. परंतु आजही मी ज्यावेळेला पावसाळी स्पर्धेसाठी आलो होतो त्यावेळेला गोलंदाजी पाहिली, म्हटलं कोण म्हणेल हे ओव्हर 40 आहेत आणि एवढा प्रचंड वेग त्यांच्याकडे पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने नदीम आलाय मैदानामध्ये. यावेळेस मात्र हा बॉल जास्त उंची गाठतोय. लांबी किती आहे तिथे क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच शुभम गीतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नदीमला माघारी परतावं लागेल, कारण नदीम ज्या तालमीत तयार झालाय ना त्या तालमीचा गुरु होता गोलंदाजीच्या ट्रॅकवर, जो गोलंदाजी करत होता. कारण गोलंदाज इक्बाल बल्लेच्याच तालमीत नदीम तयार झालाय, त्यामुळे त्याला कसं फसवावं ते ठाऊक होतं आणि त्याला यावेळेस आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवलं. विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद. षटकार चौकार गोलंदाजीमध्ये मात्र आज तात्याची एनर्जी तीही पाहण्याला आहे. मैदानाच्या गोल कंटिन्यू फिरतायत, थांबायलाच तयार नाहीयेत. आता बॉल शिल्लक आहेत 10 आणि रन्स बनवायचे 36. इजानो हॅट्रिकची संधी आहे इथे. काही ते विकेटची हॅट्रिक ती संपादित केली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना इक्बाल बल्ले, समोर फलंदाजी करण्याकरता संतोष.
तो स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळते. इक्बाल बल्लेच्या विरोधात संतोष कशा पद्धतीने खेळ करेल का? इक्बाल बल्ले इथे विकेटची हॅट्रिक ती कंप्लीट करत असताना पाहायला मिळेल. इक्बाल बल्लेचा तिसरा चेंडू. त्यावेळेस मात्र थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. इथे जमिनीशी संलग्न चाललेल्या बॉलला जोपर्यंत उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 39. आता बॉल शिल्लक राहिलेत 9 रन्स बनवायचे आहेत 35. थोडीशी लांब गेली मॅच, परंतु प्रदीप गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत हे विसरून चालणार नाही. 5 बॉलवर 20 वर खेळतायत. काही मोठे फटके पुन्हा एकदा रोहित ब्लास्टरला देखील मॅच मध्ये आणू शकतात. इक्बाल बल्ले प्रदीप गायकवाडच्या विरोधात. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याआधी बॉल जमिनीवर पडेल आणि त्यावर 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. सन्माननीय धोंडीराम शेठ अव्वाड इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवर पाहुणे जे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभतायत. खूप सारा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभतोय. नाशिक जिल्ह्यात दर्दी क्रीडा शौकीन राहतात आणि त्यामुळे ही गर्दी झाली, कारण इथे क्रिकेटवर प्रेम करणारी लोक राहतात. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आला, मात्र बॉल त्याच्या शरीराचा स्पर्श घेऊन बाजूला गेला, ज्यावर 2 धावा त्या पुन्हा एकदा प्रदीपला मिळाल्या, ज्या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 43. आता बॉल शिल्लक राहिलेत 7 रन्स बनवायचे 31. मॅच लांब गेली, परंतु जर का या बॉलवर षटकार आला एक आशेचं किरण दिसू शकतं. या चेंडूवर षटकार खेचावा लागेल. मॅचला जर जिवंत ठेवायचंय तर या चेंडूवर एक लांबलचक षटकार तो मैदानाच्या आतनं पेशकश करावा लागेल. प्रदीप गायकवाड हे करू शकतो, तेवढी कुवत आहे त्याच्यामध्ये, जो सध्या स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इक्बाल बल्ले शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पायातील बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे दादू बोरसे. चांगली फिल्डिंग. येणारे शेवटचे 6 बॉल 5 गगनचुंबी षटकार. तीस पाहिजेत. वा, इक्बाल बल्ले जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आर्या प्रीमियर लीगची फायनल कोण खेळणार हे अजूनही बाकी आहे. व्यंकटेश ऑरियर ऑलरेडी फायनलला गेली आहे, परंतु त्यांच्याबरोबर कोण खेळणार तेच अजून बाकी आहे. AB सामर्थ्य मालेगाव आहे, रोहित ब्लास्टर आहेत माजी विजेते, आणि आता 6 बॉलमध्ये 30ची आवश्यकता आहे. प्रदीप गायकवाड यांच्यासाठी ही बाब काही नवीन नाहीये. 6 बॉलमध्ये 5 षटकार त्यांनी या अगोदर देखील मारले असतील. आज पुन्हा एकदा इतिहास घडवावा लागेल. नो डाऊट AB सामर्थ्याने मॅच मध्ये पकड मिळवली आहे, परंतु प्रदीप गायकवाड हे असं नाव आहे जे काही करू शकतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निजाम खान, एक जुनं जाणतं नाव मालेगाव टेनिस बॉल क्रिकेट मधलं, ते निजाम भाई गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. अगदी मोक्याच्या निर्णायक क्षणी निजाम भाई यांच्यावर विश्वास दर्शवलाय आणि बघूया निजाम खान यांच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. कुठल्या टप्प्यावर मारा केला जाईल, रोखलं जाईल की रन्स बनवले जातील. पहिले 2 चेंडू ते खूप इम्पॉर्टंट असतील. पहिल्या 2 चेंडूवर 2 बिग हिट आल्या तर मॅच ती ऑन होऊ शकते. वाह, काय चेंडू हाताळलाय. लाजवाब लाजवाब अप्रतिम चेंडू इथे निजाम खान यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आता इथनं जर आपण पाहिले तर येणारे बॉल शिल्लक राहिलेत 5 आणि 5 चेंडूवर 5 षटकार ते गरजेचे आहेत. पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावर निजाम भाई यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सन्माननीय खंडूभाऊ आव्हाड यांचं इथं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खालच्या पट्ट्यातला बॉल, त्याला प्रदीप गायकवाडनं उडवलंय, फेकून दिलंय लॉंगाच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर. अगदी चांगला स्ट्रोक तो मैदानात पाहायला मिळालाय. पहिला तर आलाय, अजूनही 4 बॉल आणि 24 पाहिजेत. हे क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. मैदानात प्रदीप आहेत. रंग बदलणारा खेळ आहे, क्षणार्धात रंग बदलू शकतो. पहिला आलाय, अजून 4 बॉल बाकी आहेत, त्यामध्ये 4 खेचायचे आहेत. या स्पर्धेचे आयोजक संयोजक सर्व सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचं इथे आगमन होते. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
इथे जर निजामभाई यांनी हॅट्रिक घेतली तर नंदू आहिरे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र इथे सध्या हा विचार येतोय की एखादा डॉट बॉल आला तर मग एबी सामर्थ्य मॅचवर हावी होईल. मात्र प्रदीप गायकवाडनं इथनं 1-2 षटकार खेचले तर मॅच आणखी रंगतदार स्थितीकडे जाईल. चांगला बॉल अगदी योग्य टप्प्यावरचा चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला निजामबाई यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. टीम मानुस्की मिल्या बाबा चंचल मोबाईल शॉपी यांच्याकडनं निजामबाई यांच्याकरता 1,100 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. या मॅचला अगदी आपल्या बाजूने खेचलंय म्हणून हे पारितोषिक त्यांच्या वतीनं इथे निजामबाई यांच्याकरता येते. यावेळेस बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि हा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पार चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे 4 रन्स मिळतील. या 4च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 54 54 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. जी काही औपचारिकता आहे तीच बाकी राहिली आहे कारण 2 बॉल मध्ये इथे गरज आहे 20 धावसंख्येची. चला थोडी घाई करा. एबी सामर्थ्य मालेगाव इनारे इथनं 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 बॉल मध्ये विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल खोल टप्प्याचा त्याला अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल. मात्र हे चौकार थोडेसे उशिराने आलेत. डावाच्या सुरुवातीला जर हे चौकार आले असते तर निश्चित या मॅचचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. राब शेखनं टाकलेली ती 2 षटकं अगदी निर्णायक ठरली. इक्बाल बल्लेनं केलेले ते 6 बॉल या मॅचला कलाटणी देणारे ठरले. नारायणजी निकम यांच्याकडनं निजामबाई यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज येते. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा दुसरा संघ तो इथे मिळालाय. नाव आहे आकाश बेडसे फॅन टीम एबी सामर्थ्य मालेगाव. हा मान्यवरांनाही विनंती आहे आपण कमिटी मेंबर आपण देखील सर्कल करायचं आहे.